नमस्कार मित्रांनो, आज 22 मार्च आणि हा लपंडावचा पार्ट 2 आहे. तुम्ही जर पार्ट 1 नसेल बघितला तर आपल्या चॅनलवर तुम्ही अपलोड केलाय. तर मी तुम्हाला पार्ट 1 चा रिकॅप देते. कान्हाला आता सगळं समजलंय. गौतमने सगळं सत्य सांगून टाकलंय कान्हाला. म्हणून आता कान्हा सखीच्या खऱ्या आईचा शोध घेणार आहे. आणि सखीची खरी आई म्हणजे तेजस्विनीने आउट हाऊस मध्ये आग लावली असते आणि तिथून ती बाहेर पडली असते. कान्हा आता तेजस्विनीला कसं शोधणार हे आपण या पार्ट 2 मध्ये बघूया. त्याचबरोबर कान्हा सखीच्या खऱ्या आईला या सरकारच्या बर्थडे पार्टीमध्ये आणणार आहे. तिकडे सगळं मीडिया वगैरे सगळे लोक असतात आणि त्यांच्या समोरच कान्हा या मनस्विनीचा पर्दाफाश करणार आहे. तर बघूया मित्रांनो, तुम्हाला पार्ट 2 कसा वाटला मला कमेंट मध्येच तुम्ही सांगा हा एपिसोड बघितल्यानंतर. तर सुरू करूया आपण पार्ट 2 ला. तर आता या सरकारचा बर्थडे असते म्हणून सगळे डेकोरेशनला माणसं आली असतात आणि परशु सगळं हँडल करत असतो. त्याच्यावर जबाबदारी असते दरवर्षी सारखीच. आणि सगळं मॅनेजमेंट आता हा परशु बघत असतो. परशु आता लिस्टकडे बघतो आणि म्हणतो केक ऑर्डर करणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठीच तर मी बोलणे खाल्ले या सरकारचे. त्याला फोन करून सांगतो की बरोबर टाइमात केक पाठव असं म्हणून परशु आता त्या केकवाल्याला फोन लावतो. तितक्यात तिथे आता मीनाक्षी येते चहा घेऊन आणि म्हणते अहो चहा. तर हा परशु म्हणतो अरे मीनाक्षी जरा थांबशील का. तर परशु आता कॉलवर म्हणतो अरे जाधव सर तुम्हाला नाही म्हटलं ते काय ना, आज संध्याकाळी आमच्या सरकारांचा बर्थडे आहे त्यामुळे तुम्हाला म्हटलं ते केकचं. त्यानंतर तो तिकडनं हो म्हणतो केकवाला आणि परशु म्हणतो थँक्यू आणि फोन ठेवून देतो. त्यानंतर तो लगेच जातो मीनाक्षी जवळ आणि म्हणतो तुला समजत नाही का ग. तर मीनाक्षी म्हणते पार्टीच्या तयारीत चहा नाही घ्याल का तुम्ही. तर परशु आता हळूच आवाजात म्हणतो. त्याचे दात घासतच तो मीनाक्षीला म्हणतो अगं जर मी सरकारला दिसलो ना चहा पिताना तर मला शिव्या घालेल म्हणून आधी सगळी कामं उरकून घेतोय. तरी मीनाक्षी म्हणते हो आधी चहा घ्या. तर परशु म्हणतो तू पण ना. तर परशु आता चहा पित असतो आणि मीनाक्षी म्हणते काय अर्थ आहे का हे अशा जगण्याला. दरवर्षी त्या सरकारच्या वाढदिवसानिमित्त आपण नोकरासारखे राबतो. तितक्यात आता हे सगळं ऐकून घेतो गौतम आणि तिथे येतो आणि तो या दोघांना म्हणजे परशु आणि मीनाक्षीला म्हणतो लवकरच या नोकरीतून तुमची सुटका होईल. गौतमच्या चेहऱ्यावर एक स्माइल असते. त्याला माहिती असतं मनात की कान्हा नक्कीच सखीच्या खऱ्या आईला आणेल आणि यांचा सगळ्यांचा वनवास आता संपणार. तर गौतम आता दोघांनाही म्हणतो नका काळजी करू आणि स्माइल करत तो तिथून निघून जातो. पण हा परशु इग्नोरच करतो गौतमच्या बोलण्यावर. पण आता ही मीनाक्षी म्हणते परशुला आपली सुटका होणार आहे असे का म्हणून गेलेत गौतम भाऊजी. तर परशु म्हणतो अगं मीनाक्षी त्या दारुड्याच्या शब्दाकडे कुठे लक्ष देतेयस. जाऊ दे त्याला, तू पटापट कामं आवरून घे. आणि काय ग सखी कुठे आहे. तर ही मीनाक्षी परशुला सांगते भाव न देणाऱ्या आईसाठी भक्ती भावाने मग अशी ती शिरा करत होती. आता तेच करून गेली असेल वर महाराणी असं म्हणून आता हे दोघेही आपापल्या कामाला लागतात. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आणि कान्हा त्यांच्या खोलीत असतात आणि कान्हा सखीला आवडतो तसा चहा बनवून देतो त्यामध्ये ब्रेड टाकून. आणि त्यानंतर आता कान्हा सखीला म्हणतो बरं वाटत नसतं नाही आणि आता वाटतंय का बरं. तर सखी आता कान्हाकडे बघते आणि म्हणते खरं वाटतंय. तर आता कान्हाला लगेच आठवतं की त्याला जेव्हा होळीच्या दिवशी चटका लागला होता तेव्हा त्याने असंच सखीला म्हटलं असतं की आधी खरं वाटतंय आणि नंतर बरं वाटतंय. तर आता कान्हा सखीला त्याच्या हातानेच ब्रेड चहा खाऊ घालतो आणि सखीला विचारतो काल रात्री तुम्ही आउट हाऊस मध्ये काय करत होता, कशासाठी गेला होता. तर आता सखी सांगू लागते तिथे ना काल खूप धूर झाला होता आणि त्या धुरात मी कोणाला तरी बघितलं. तर कान्हा एकदम विचारतो कोण होतं. सखी म्हणते मला चेहरा नाही दिसला पण त्या व्यक्तीच्या अंगावर काहीतरी होतं. जाऊ दे कान्हा आता मी बरी आहे, ओके आहे मी आता. पण तू मला सांग तू इतक्या घाईत का गेलास काल. कान्हाला एकदम आठवतं की तो गौतमला भेटायला गेला होता काल रात्री आणि सगळं प्रश्न सगळे जाब विचारले असतात आणि तिथेच कान्हाला गौतमने सगळं सांगितलं असतं मनस्विनीबद्दल. कान्हा आता विचारात पडतो तर सखी विचारते कान्हा बोल ना. तर कान्हा म्हणतो काही नाही तुम्ही हे खाऊन घ्या. तर सखी म्हणते बरं ब्रेकफास्ट वगैरे झाला की तू माझ्यासोबत मार्केटमध्ये येशील का. कान्हा विचारतो का बरं. तर सखी म्हणते आज आईचा बर्थडे आहे ना तर मी दरवर्षी आईच्या बर्थडेला साईबाबांच्या मंदिरात पूजा करत असते आणि त्यानंतर मी शिरा वाटप पण करत असते. शिरा बनवून झालाय आता फक्त आपल्याला जायचं आहे आणि तो शिरा वाटायचा आहे. तर कान्हा आता सखीला म्हणतो मला असं वाटतंय की तुम्ही घरीच थांबा आणि आराम करा. तुमच्या वतीने मी जातो, मी पूजा करतो आणि महाप्रसाद सुद्धा देतो, शिरा सुद्धा वाटतो. तर आता सखीला खूप बरं वाटतं हे ऐकून आणि सखी कान्हाला म्हणते तू इतका क्यूट कसा आहेस आणि का आहेस. कान्हा आता इग्नोरच करतो सखीचं बोलणं आणि म्हणतो हे खा. आणि कान्हा आता सखीला भरवून देतो त्याच्या हाताने परत. तर पण त्याच्या मनात काहीतरी सुरू असतं. कान्हा आता मनात म्हणतो सरकारची बहीण कुठे असेल, मला लवकरात लवकर शोधावं लागणार. आणि मित्रांनो आता इथे सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं की सखीची खरी आई त्याच भंडाऱ्यात गेली आहे ज्याचं पॉम्पलेट त्या व्यक्तीने एका पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं की एका व्यक्तीने तेजस्विनीला पॉम्पलेट दिलं असतं. तर बरोबर तेजस्विनी त्या ठिकाणी आता पोहोचली असते आणि तिला भूक लागली असते. तर ती तिथे एका माणसाला विचारते दादा मला खूप भूक लागली आहे, काही खायला मिळेल का.
थोडंसं खाऊन मी लगेच निघेल. तिने आता तिचं तोंड तिच्या साडीने झाकलं असतं तेजस्विनीने. तर हा माणूस म्हणतो, हो ताई, पण थोडा वेळ थांबा, आता आरती सुरू आहे ना. तर आरती संपल्यानंतर भंडारा लगेच सुरू होईल. बरं तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आरती घ्या. तर तेजस्विनी म्हणते, मी? तर हा जो माणूस असतो तो म्हणतो, हो. तर तेजस्विनी आता साईबाबांजवळ जाते, त्यांच्या मूर्तीजवळ जाते. तिच्या तोंडावरचा ती पदर खाली करते आणि साईबाबांकडे बघत म्हणते, 12 वर्ष मी वनवास भोगलाय. बाबा, आता हा वनवास थांबवा. मी स्वतःहून सखीला भेटायला नाही जाऊ शकत, कारण त्या घरात मनस्विनी आहे. पण बाबा, मला परत त्या पिंजऱ्यात नाही अडकायचं. बाबा, आज माझा वाढदिवस आहे. निदान आजच्या दिवशी मला माझी सखी दिसेल, एवढंच दान माझ्या पदरात टाका. दुसरं मला तुमच्याकडून काहीच नको. असं म्हणत तेजस्विनी आता साईबाबांसमोर हात जोडते. आणि मित्रांनो, कान्हाची आणि सखीच्या आईची इथेच भेट होणार आहे असं मला तरी वाटत आहे. तर बघूया काय होतं. इथे आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली असते आणि आपल्याला हे नंतर रिव्हील करणार आहे की कान्हाने तेजस्विनीला कसं आणलंय म्हणून. तर इथे आता संध्याकाळ झाली असते, सगळं डेकोरेशन करून झालं असतं आणि या सरकारच्या बर्थडेला जे काही गेस्ट येतात त्यांना परशू आणि मीनाक्षी वेलकम करतात. तर या सरकारच्या बर्थडेची धामधूम सुरू असते आणि खूप मोठे मोठे लोक, बिझनेसमॅन तिथे आली असते, मीडिया सुद्धा तिथे आली असते. तर आता तितक्या दाभाडे मावशी सुद्धा येतात. खूप दिवसांनी आपल्याला दाखवला आता दाभाडे मावशींचा चेहरा आणि त्यांची एंट्री. तर त्या आल्याबरोबर हा परशू म्हणतो, यांना इथे कोणी बोलावलंय? आणि परशू आणि मीनाक्षी दोघेही आता दाभाडे मावशींना थांबवतात आणि म्हणतात, कुठे चालल्यात? तर दाभाडे मावशी म्हणतात, आज वाढदिवस आहे ना मिसेस कामतचा. परशू म्हणतो, हो हो वाढदिवस आहेच, पण काय तुम्हाला इथे कोणी बोलावलंय? आणि 1 मिनिट, हे काय साडी नेसून आलाय तुम्ही इथे? जरा आजूबाजूला बघा गेस्ट कसे आले आहेत. आणि उगीच कोणाची इथे शोभा नका घालून घेऊ, तुमची सुद्धा. चला निघा इथनं. मीनाक्षी सुद्धा आता हाकलत असते दाभाडे मावशींना. तितके तिथे आता सखी येते आणि म्हणते, दाभाडे मावशी या, तुम्ही कशा आहात? दाभाडे मावशी म्हणतात, मी बरी आहे. सखी आता दाभाडे मावशींना थोडं साईडला नेते आणि त्यानंतर सखी आता परशू आणि मीनाक्षीला म्हणते, काका तू हे काय बोलतोयस? ती माझी गेस्ट आहे, मीच बोलावलं त्यांना आणि माझ्या सासरकडली माणसं आहेत ते. तर मीनाक्षी म्हणते, हे बघ सखी, सरकारला नाही आवडणार. सखी म्हणते, असं कसं नाही आवडणार? सरकार काहीही बोलणार नाहीये, माझ्या सासरची माणसं आहेत ती. सखी आता या दोघांनाही डोळे दाखवते आणि त्यानंतर परत ती दाभाडे मावशींजवळ जाते. तितक्यात तिथे आता गौतम सुद्धा येतो आणि दाभाडे मावशींच्या हाती एक डबा असतो. तर गौतम विचारतो, मावशी काही स्पेशल आणलंय का या डब्यात? साजूक तुपाचा सुगंध दरवळतोय. तर दाभाडे मावशी सखीकडे बघतात आणि म्हणतात, सखी तूच सांग ना. तर आता सखी म्हणते, अरे काका आता काय सांगू, सगळेच म्हणतात ना मी खूप नॉस्टॅल्जिक आहे, जुन्या आठवणींमध्ये मी रमते. तर मला आठवलं की आईला मोदक किती आवडायचेत, म्हणून म्हटलं या वर्षीच्या बर्थडेला आईसाठी मोदक बनवावेत. तर आता गौतम काका म्हणतात सखीला, तुला कुठे येतात पण मोदक बनवता? मोदक तर माझ्या तेजस्विनी वहिनीला. असं म्हणून गौतम एकदम थांबतो आणि म्हणतो, म्हणजे सरकारला बनवता येतात ना? सखी म्हणते, हो सरकारला येतात, पण सरकार मला कुठे शिकवणार? त्यामुळे मग मी आज स्वतःहूनच प्रयत्न केला, पण कसलं काय, सगळी उकळ फसलीच माझी. सखी आता दाभाडे मावशींकडे बघते आणि म्हणते, मग काय, सगळं सारण घेऊन मी धावतच गेले दाभाडे मावशींकडे आणि त्यांना सांगितलं, संध्याकाळपर्यंत तुम्हीच मोदक बनवा. त्यानंतर दाभाडे मावशी तो मोदकीचा डबा सखीला देतात. सखी आता मावशीला म्हणते, मावशी बसा ना. सखी आता तिथून निघून जाते आणि गौतम मनात म्हणतो, हे मोदक सखी तुझ्या खऱ्या आईला आवडतात, ह्या नालायक मनस्विनीला नाही. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ही सरकार म्हणजे मनस्विनी तिच्या खोलीत तयार होत असते. तिने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला असतो, तिने गाऊन घातली असते ब्लॅक कलरची. तितक्यात तिला परशूचा फोन येतो आणि ही तिच्या खोलीतूनच म्हणते परशूला फोनवरच की, काय रे आता काय चूक केली आहेस तू? लक्षात ठेव, आजच्या दिवशी छोट्यातली छोटी चूक सुद्धा तुला घराबाहेरचा रस्ता दाखवू शकते. तर हा परशू म्हणतो, हो सरकार, ऑलमोस्ट सगळं ओके आहे. तर ही मनस्विनी विचारते, गेस्ट आले का? त्यांना तू नीट अटेंड करतोयस ना? तर आता परशू म्हणतो, हो सरकार करतोय अटेंड आणि सगळे गेस्ट आले आहेत. तर ही मनस्विनी परशूला विचारते, आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर? परशू आता गप्प बसतो. तर मनस्विनीला समजतं की ती अजून यायची आहे. तर आता फोन ठेवल्यावर ही मनस्विनी स्वतःला म्हणते, आता या म्हातारीला मलाच फोन करावा लागेल. आणि ही मनस्विनी आता राजलक्ष्मी मला फोन करते. राजलक्ष्मी मा त्यांच्या घरीच असतात आणि फोन उचलल्याबरोबर त्या आता म्हणतात, बोला. तर ही मनस्विनी म्हणते, अहो काय बोला, अहो तुम्ही कुठे आहात? आज माझा बर्थडे आहे आणि तुम्ही अजून आल्या नाहीत, मी वाट बघते तुमची. तर आता मा डायरेक्टच म्हणतात या मनस्विनीला, मी काय येऊ तुमच्या वाढदिवसाला? तर ही मनस्विनी म्हणते, दिस इज नॉट फेअर, मी तुमचं यश सेलिब्रेट केलं की नाही होळीच्या दिवशी, मग तुम्ही माझ्या बर्थडे सेलिब्रेशनला यायला नको का? तुम्हाला आठवतोय ना तो दिवस होळीचा? आणि मित्रांनो, मला एकदम आठवतं की कसा या मनस्विनीने माझ्या अख्ख्या चेहऱ्याला जबरदस्तीने कलर लावला असतो आणि मिसबिहेव केलं असतं. तर त्यानंतर ते आठवत आता मा म्हणतात,
या मनस्विनीला मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला गोष्टी न विसरण्याचा श्राप आहे. तर मनस्विनी म्हणते हो. तर आता मा म्हणतात येईल मी, नंतर कधीतरी येईल, पण आज नको. काय ना, तुमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तितक्यात मित्रांनो काय होतं, अपर्णा आता कान्हा कान्हा असं म्हणते आणि फोन मधून आता मनस्विनीला आवाज जातो. तर मा पटकन फोन कट करतात आणि अपर्णाला बघायला जातात, कान्हाच्या आईला. पण या मनस्विनीला शंका येते. ती स्वतःला म्हणते मी कान्हा ऐकलं का की मला भास झाला. पण तिचा बर्थडे असतो म्हणून ती फोन साईडला ठेवते आणि म्हणते एनिवेज. ती स्वतःला आरशात बघते आणि म्हणते आय एम रेडी. आज पहिल्यांदा मी माझा बर्थडे केक कापण्यासाठी नाही तर कान्हाकडून बर्थडेचं गिफ्ट घेण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. आजचा दिवस माझी संपूर्ण लाईफ चेंज करणार असं ती स्वतःला म्हणते. पुढे ती स्वतःला म्हणते खूप वर्ष वाट बघितली आहे मी या मुमेंटची, पण आता काही क्षणात सखीने सही केलेल्या प्रॉपर्टी पेपर्स तुझ्या हातात असतील मनस्विनी असं ती स्वतःला आरशात बघत म्हणत असते. पण हिला काय माहिती की कान्हा खूप मोठा धमाका करणार आहे आणि हिने कधीच विचार नसेल केला असं तिला बर्थडे सरप्राईज देणार आहे. तर मित्रांनो इथे आता काय होतं, सखी आता खाली कान्हाची वाट बघू लागते. तिथे आता किरण आणि तिची मैत्रीण जानू सुद्धा आली असते. सखी आता जानूला म्हणते मी किती वेळची वाट बघत आहे कान्हाची, अजूनही आला नाहीये तो. सकाळचा गेला तो गेलाच आहे, त्याचा काही पत्ताच नाहीये आणि आता फोनही बंद लागतोय. आता सखीच्या जीवाची घालमेल होत असते. तर जानू म्हणते अगं सखी, अगं येईल तो, आपल्याला माहिती नाही आहे का, असंच आहे ग तो, लेट येईल पण अगदी थेट येईल. त्याची आहे ना काहीतरी स्पेशल प्लॅनिंग असेल. पण सखी आता कान्हाला मिस करत असते. त्यावर आता किरण सुद्धा म्हणतो सखीकडे बघत, हो तो माणूसच स्पेशल आहे ना, थांब जरा येईल. तर सखी म्हणते थांब काय थांब, तू आहे ना लगेच तुझ्या मित्राची बाजू नको घेऊस. तर बघा मित्रांनो काय होतं, आता ही जी जानू आहे ती सखीला म्हणते आणि तू किरणवर ओरडू नकोस. तर सखी आता मस्त चिडू लागते दोघांना आणि म्हणते अच्छा किरण, मी कान्हाला फोन करून आलो. किरण आता लाजतच तिथून निघून जातो आणि सखी म्हणते हो हो कर हा, फोन कर कान्हाला. तर मित्रांनो तितक्यात काय होतं, सगळी जी लाईट असते ती ऑफ होते आणि सगळे जे गेस्ट असतात, सगळे घरचे लोक असतात ते इकडे तिकडे बघू लागतात. मीनाक्षी म्हणते अरे लाईट गेली आहे. तर परशू लगेच जात असतो चेक करायला. पण अचानक एक आता फोकस लाईट लागतो आणि ही मनस्विनी आता खाली येत असते. म्हणजे हे कारस्थान इनेच केलं असतं, तिला स्पेशल एंट्री घ्यायची असते आणि सगळेजण आता या मनस्विनीकडे बघू लागतात. त्यानंतर ही मनस्विनी दोनदा क्लॅप करते आणि परत सगळे लाईट्स ऑन होतात. सगळी मीडिया आता सरकार जवळ येते. तर ही म्हणते मी ड्रामा क्वीन आहे अँड आय लव्ह ड्रामा, कांट हेल्प. तर आता सगळेजण हिला चीअर करू लागतात, सगळे टाळ्या वाजवू लागतात. पण गौतम नसतो वाजवत टाळ्या, कारण त्याला सगळं माहिती असतं की ही फेक आहे. तर मित्रांनो ही मनस्विनी आता खाली येते आणि बिचारी सखी खूप एक्सायटेड असते. ती धावतच जाते तिच्या आईजवळ, तिची आई समजून या सरकार जवळ आणि तिला म्हणते अगं आई तू खूप छान दिसतेयस. सखी लगेच तिचा काजळ घेते आणि या सरकारचा नजरचा टिक्का लावायला जाते. सखी म्हणते आई तुला कोणाची दृष्ट नको लागायला. तर ही सरकार सखीचा हात पकडते आणि म्हणते मला याची काहीच गरज नाहीये, डोंट यू डेअर, मला अजिबात लावायचं नाही हे. आणि सरकारला कोणाची दृष्ट लागायला किंवा सरकारला कोणी दृष्ट लावायला अजून कोणी जन्माला आला नाहीये. तर आता हे सगळं बघून परशू आणि मीनाक्षी स्माइल करतात. तर बिचारी सखी आता तिथेच थांबते आणि त्यानंतर यांच्या ऑफिसचे जे राजेश मामा असतात ते आपला हात समोर करतात आणि सरकार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात. पण ही मनस्विनी त्या राजेश काकांकडे रागातच बघते आणि त्याच्या हाताकडे बघते. तर हा राजेश मामा त्याचा हात एकदम खाली ठेवतो. त्यानंतर ही मनस्विनी स्वतःच्या चेअरकडे जाते आणि सगळ्यांना म्हणते आज तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी खरंच थँक्यू. आणि ही जी सरकार आहे म्हणजे मनस्विनी ती सगळ्यांकडे स्माइल करत बघते. तितक्यात तिचा बर्थडे केक सुद्धा येतो आणि केककडे बघून सखीला लगेच आठवतं की तिला मोदक भरवायचे आहे तिच्या आईला. सखी लगेच तो डबा घेते आणि मनस्विनी जवळ जाते आणि त्यातला एक मोदक बाहेर काढून मनस्विनीला भरवण्याचा प्रयत्न करते. पण ही मनस्विनी एकदम अशी मागे सरकते आणि सखीला म्हणते व्हॉट नॉनसेन्स, आर यू सिरियस सखी. तर हे सगळे मीडियावाले सगळं कॅप्चर करत असतात आणि आश्चर्यानेच एकमेकांकडे बघत असतात या सरकारची वागणूक बघून. तर ही म्हणते समोर इतका महागडा केक आहे आणि हा केक असताना तू मला हा डाऊन मार्केट मोदक भरवणार आहेस का. तर आता सगळ्यांना धक्काच बसतो हिची ही अशी वागणूक बघून आणि काही लोकांना राग पण येतो. तर परशू म्हणतो सरकार आपले गेस्ट आले आहे, ते वाट बघत आहे, प्लीज तुम्ही केक कट करा. तर सखी म्हणते अरे काका थांब ना, अजून कान्हा नाही आलाय. तर आता या मनस्विनीच्या सुद्धा लक्षात येतं. परशू म्हणतो कान्हा त्याची काय गरज आहे आणि त्याची वाट आपण का बघायची, तो इतका महत्वाचा नाही आहे. आणि त्यानंतर हा परशू मनस्विनीला म्हणतो सरकार तुम्ही प्लीज केक कट करा. तर ही मनस्विनी या परशूला गप्प बसवते आणि म्हणते परशू बर्थडे आहे ना माझा आहे, निदान आजच्या दिवशी तरी मी तुझी लायकी काढणार नाही, सो गप्प बस. ऍक्च्युली मी पण कान्हाची वाट बघतीये. आणि त्यानंतर ही मनस्विनी सखीकडे बघते आणि म्हणते कान्हा आल्याशिवाय मी केक कापणार नाहीये, येऊ दे कान्हाला.
तो माझं बर्थडे गिफ्ट घेऊन येत असेल. तर मित्रांनो, या मनस्विनीला वाटत असतं की कान्हाने सखीच्या सह्या घेतल्याय आणि सगळी प्रॉपर्टी तो सरकारच्या नावाने करणार आहे सखीच्या सह्या घेऊन. पण काय होतं, आता कान्हाची धमाकेदार एंट्री होते आणि आल्याबरोबर तो म्हणतो मनस्विनीकडे बघत, हॅपी बर्थडे तेजस्विनी. आता कान्हाचा वेगळाच ॲटिट्यूड असतो. सगळे आता बघू लागतात आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण कान्हा असं कधीच बोलत नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि कान्हाने सखीच्या खऱ्या आईला आणलं असतं आणि त्याची भेट नक्कीच साईबाबाच्या भंडाऱ्यात होत असणार आहे, जिथे आता सखीने कान्हाला म्हटलं असतं की तिथे जाऊन पूजा कर आणि शिरा वाटप कर, आणि त्याच ठिकाणी सखीची खरी आई सुद्धा असते. तर मित्रांनो, उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हाने या मनस्विनीचा अख्ख्या जगासमोर पर्दाफाश केलाय, कारण तिथे आता मीडिया वगैरे सुद्धा असते आणि खऱ्या तेजस्विनी कामतला तिथे आणलंय, जी कामत एम्पायरची खरी मालकीण आहे. तर मित्रांनो, इतका मोठा खुलासा झाल्यावर ही मालिका काय वळण घेईल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तसं वाटलं नव्हतं इतक्या लवकर सगळे रिव्हील होणार म्हणून, पण लपंडाव मालिका खरंच बाकीच्या मालिकांपेक्षा खूपच फास्ट ट्रॅक आहे आणि याची स्टोरी सुद्धा युनिक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजचा धमाकेदार महा एपिसोड मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतंय पुढे काय होणार हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या एका धमाकेदार एपिसोड सोबत. उद्या सगळ्यांचे रिॲक्शन बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, जेव्हा खरी तेजस्विनी कामत सगळ्यांच्या समोर येईल. ठीक आहे, तर मग भेटूया उद्या. धन्यवाद.